मंडळी भाजीसाठी लागणारं वाटण आधी बनवून घेते. त्यासाठी कांदा आणि खोबरं चुलीत भाजून घेते. तर खोबरं आपलं लगेच भाजलं जातं, 2-3 मिनिटातच खोबरं भाजतं. खोबऱ्याला मी काढून घेते आणि कांदा अजून 4-5 मिनिट ठेवूया आपण, कांद्याला थोडा जास्त वेळ लागतो. आता कांदा सुद्धा भाजलाय, कांदा काढून घेते. तर वाटण बनवण्यासाठी मी इथे खोबरं भाजून घेतलंय, कांदा भाजलेला, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या 4-5 घेतल्यात, अद्रकचा एक तुकडा घेतलाय, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सगळं आता पाट्यावर वाटून घेते.